माय माऊली नमस्कार. इतर विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद उत्तरार्ध भाग 48 श्रीकृष्णाचे इतर विवाह. श्रुत शौनक विवाह संवाद म्हणजे नैमिषारण्यातील वृक्षवेलींना सुद्धा आनंदाची पर्वणी झाली होती. कारण श्रीकृष्ण कथेची त्यांनी श्रवण केले. त्यांची शरीरे प्रफुल्लित झाली. ते श्रवण आणखी पुढे चालू राहावे असेच जणू ते वृक्ष त्यावेळी ऋषिमुनींच्या अंगावर सुगंधित पुष्पाची पखरण करून सांगत होते. रुक्मिणी विवाहाची कथा ऐकून काही वेळी वेली वृक्षांना देखत बेलगत होत्या. पक्षी वले प्रेमाने कुंजन करीत होते. सुध पुढील कथाभाग सांगत होते. शुकदेवाने त्यानंतर परीक्षिताला सत्यभामेच्या विवाहाची कथा सांगितली, पण त्याआधी प्रद्युम्नाची गोष्ट सांगितली. प्रद्युम्नाची गोष्ट आधी ऐका. पूर्वी श्रीशंकराने क्रोधाने कामदेवाचे भस्म केले होते. तेव्हापासून तो शरीर हीनच होता. त्याला पुन्हा शरीर धारणा करायची होती. रुक्मिणीला जो मुलगा झाला त्याचे नाव प्रद्युम्न असे ठेवले. प्रद्युम्न हाच पूर्वीचा कामदेव होय. श्रीकृष्णा इतकाचा सुंदर होता, पराक्रमी होता. याच्या जन्मानंतर एक अघटित घटना घडली. शंभरासूर नावाचा राक्षस मायावी रूपाने रुक्मिणीच्या प्रसादात शिरला. त्यावेळी प्रद्युम्न केवळ 10-12 दिवसाचा होता. शंभरासुराने सर्वांचा डोळा चुकवून त्याला उचलले, समुद्रात फेकून दिले. शंभरासुराला असे कळले होते की हा नवजात कृष्णपुत्र आपला शत्रू, म्हणूनच त्याने हे कृत्य केलं. पण पुढे असे घडले की एका मोठ्या माशाने त्या मुलाला गिळले आणि तो मासा त्याच वेळी गिवरांनी पकडला. पण गिवरांनी लगबग करून तो फारच मोठा मासा म्हणून शंभरासुराच्या प्रासादात जाऊन भेट म्हणून दिला. स्वयंपाकगृहात तो लगेच नेण्यात आला आणि त्या ठिकाणी तो चिरण्यात आला. योगायोगाने त्याच्या पोटात लहानसा तो मुलगा तसाच्या तसा सापडला. त्याला कुठे इजा झाली नव्हती, पण तो शुद्धीवर नव्हता. मायावती नावाची दासी तेथे होती. रतीनेच दासीचे रूप घेतले होते. तिने त्या मुलाला हर प्रयत्न करून शुद्धीवर आणले. या मुलाचे रहस्य काय? मायावतीला प्रश्न पडला. पण तेवढ्यात तेथे नारद आले. म्हणाले, मायावती, हा मुलगा सामान्य नव्हे. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा हा पुत्र. शंभरासुराने त्याला सागरात फेकले. तेथे माशाने त्याला गिळले. तोच हा मासा. तू रती आहेस. हा मुलगा कामदेव. हे जाण, तू याचे रक्षण कर. कामदेव पुन्हा जन्म घेऊन आला आहे. नारद असे म्हणाले व निघून गेले. आपला नष्ट झालेला पती पुन्हा आपल्याला मिळाला. यामुळे मायावतीला फार आनंद झाला. तिने याला वाढवले. गुप्तपणे प्रद्युम्न अंतपुरात लहानाचा मोठा झाला. पूर्व तारुण्यात प्रवेश केल्यावर तो अतिशय मोहक दिसत होता. मायावती त्याच्याशी प्रणयाच्या गोष्टी करू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, तू माझी आई आहेस, मग तू हे शृंगाराचे हावभाव कशाला करतेस? पण मायावतीने त्याला सर्व वास्तवता सांगितली. म्हणाली, प्रियतमा, मी तुमची पत्नी रती आहे. खोटे नाव धारण करून येथे राहते, स्वयंपाक करते. शंभरासुराला मी खरी कोण हे ठाऊक नाही. त्याला अनेक मायावी सिद्धी अवगत आहे. त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही त्याचा वध करावा, पण त्यासाठी तुम्हाला सर्वश्रेष्ठ मायाशक्ती देते. तिने सर्व मंत्र विद्येला घोर कर्माचा निष्प्रभ करणारी माया विद्या त्याला शिकवली. तसेच गुप्तपणे तो शस्त्रविद्याही शिकला. त्याने मग मुद्दाम शंभरासुराला अपशब्द बोलून युद्धासाठी चिथावणी दिली. त्यामुळे शंभरासुराने त्याच्याशी घनघोर युद्ध केले. आसुरी मायेने त्याने प्रद्युम्नावर अनेक प्रकारे घातक केले. पण प्रद्युम्नाने महामाया तंत्राने सर्व निष्फळ केले. शेवटी शंभरासुराचा तीक्ष्ण खड्गाने वध केला. मायावती प्रद्युम्नाला घेऊन आकाशमार्गाने द्वारकापुरीत गेली. द्वारकेतील स्त्रियांना प्रद्युम्नाकडे पाहून संभ्रम पडला की हा कृष्णच आहे. त्यामुळे त्याचा गोंधळ वाढला. पण नंतर नीट निरीक्षण केल्यावर तो कृष्णासारखा सुंदर दुसरा कोणीतरी आहे असं कळून त्या पुढे आल्या. रुक्मिणी त्याला पाहून घोटाळ्यात पडली. तिला आठवण झाली की आपल्या पाळण्यातून हरवलेल्या मुलाची. ती मनाशी म्हणू लागली, कोणाचा असेल तर हा मुलगा थेट यांच्यासारखाच दिसतोय. माझा मुलगा नाहीसा झाला. तो असला तर एवढाच असता, पण काय सांगावे, दुसराच कुणी असेल. तेवढ्यात श्रीकृष्ण तेथे आला. तो काहीच बोलला नाही. प्रद्युम्न
मायावती, रुक्मिणी, इतर अंतपुरातल्या स्त्रिया, सेवक, सेविका यांच्याकडे एकदा त्याने पाहिले. रुक्मिणीच्या मनात काय चालले असावे हे त्याने ओळखले, पण तो मुक राहिला. नारद त्यावेळी तेथे आले. त्यांनी सर्व वृत्त सांगितला तेव्हा द्वारकेत सगळीकडे आनंद झाला. परीक्षिता, प्रद्युम्न हा मदनाचाच अवतार होता, त्यामुळे त्याने सर्वांची मने आपल्याकडे आकृष्ट करून घेतली. सत्यभामेचा विवाह कृष्णाशी कसा झाला, परीक्षितांना विचारले. शुकदेव म्हणाले, तेच तर आता सांगणार आहे. सत्राजित नावाचा एक सूर्योपासक होता. सत्यभामा ही त्याची मुलगी. या सत्राजिताजवळ एक सैमंतक नावाचा तेजस्वी मणी होता. तो सूर्यानेच त्याला दिला होता. तो मणी सर्वत्र प्रकाश पाडित असे. तो प्रतिदिनी 8 भार सुवर्ण देत असे. त्याची जेथे पूजा होई तेथे नैसर्गिक आपत्ती येत नसत. द्वारकेत सत्राजित एकदा तो मणी घेऊन आला. त्याचे तेज पाहून सर्व चकित झाले. लोकांना वाटले की कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी सूर्य आला, पण कृष्णाने तो सत्रजित आहे हे सर्वांना सांगितले. त्याने तो मणी एका मंदिरात स्थापना केली. सत्राजितावर जवळ त्याविषयी बोलताना कृष्ण म्हणाला, महात्मन सत्राजित, तुम्ही हा मणी आपल्या स्वतःसाठी न ठेवता खरे म्हणजे महाराज उग्रसेन यांना दिलात तर सर्वच जनांची त्याने कल्याण होईल. विचार करून सत्रजिताला कृष्णाच्या सूचनेचे आश्चर्य वाटले. स्वतः तपश्चर्येने मिळवलेला विलक्षण प्रभावाचा तो मणी उग्रसेनाला देऊन टाकायचा त्याने मनोमनी त्याचे होईना. त्याने कृष्णाला होकार दिला नाही. पुढे काय झाले, तो मणी घेऊन सत्रजित घरी गेला. प्रसेन नावाचा त्याचा भाऊ होता. तो मणी गळ्यात घालून धारण करून हौशेने मृगया करण्यासाठी प्रसेन वनात गेला. तेथे एका सिंहाने त्याला घोड्यासह मारले. चमकणारा तो मणी तोंडात पकडून सिंह एका गुहेकडे गेला, पण चमकता मणी पाहून एक जांबवान नावाच्या अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. सिंहाला मारले. तो मणी आपल्या गुहेत नेला. तेथे तो त्याने आपल्या मुलाला खेळायला दिला. इकडे प्रसेन परत आला नाही. तेव्हा सत्राजिताला चिंता वाटू लागली. त्याच्या मनात विचार आला, कृष्णानेच कदाचित प्रसेनाला मारून मणी पळविला असावा. तो उग्रसेनाकडे मागत होता ही शंका त्याने बोलून दाखवली. तेव्हा सर्वत्र कुजबुज होऊ लागले. कृष्णाचे नाव लोकात वाईट होऊ लागले. हा जो आळ आपल्यावर आला तो घालवा म्हणून कृष्ण प्रसेनाच्या शोधासाठी निघाला. सत्राजित मणी मी घेतलेला नाही, पण तो शोधून काढून मी आणून देईन, कृष्णाने सत्राजिताला सांगितले. पण तो कृष्णाने जिंकला. 7 वेगवेगळे रूपे घेऊन 7 वेळा बैलांना त्याने एकाच वेळी वटणीवर आणले. सत्या ही कृष्णाची पत्नी झाली. नग्नजित राजाने 10,000 गायी, 3,000 तरुण दासी, 9 शस्त्र हत्ती, लक्षावधी रथ, घोडे, शेवक, अंधन म्हणून दिले. तसेच पुष्कळसे सैन्यही बरोबर पाठवले. सरदाशील क्षत्रिय राजांच्या प्रचंड सैन्याशी मार्गात कृष्णाने युद्ध केले. त्याचा पराभव करून सत्याला घेऊन द्वारकेस प्रयाण केले. केकेय देशात कृष्णाची आणखी एक आत्या दिली होती. तिचे नाव श्रुतकीर्ती होते. तिची भद्रा नावाची कन्याही कृष्णालाच दिली होती. भद्र देशाच्या राजाची कन्या लक्षपणा ही कृष्णाची आणखी एक पत्नी. स्वयंवराच्या वेळी कृष्णाने तिला इतरांचा पराभव करून हिरावून घातले. परीक्षिता, भौमासुराने बंदीत घातलेल्या सहस्रावधी स्त्रियांनाही सोडून कृष्णाने आश्रय दिला. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंधा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, कृष्ण पत्न्यांची माहिती मी तुला सांगितली. आता भौमासुर कथा ऐक. भौमासुर नावाचा दैत्य बलाढ्य होता. तो पृथ्वीचा पुत्र. त्याने देवांचा पराभव केला होता. आदितीची कुंडले व वरुणाचे क्षत्र त्याने हिरावून नेले होते. मेरू पर्वतावरील मणी पर्वत नावाचे देवांचे मोठे स्थानही त्याने बळकावले होते. प्राग ज्योतिषपुरी त्याची राजधानी होती. देवांचा राजा इंद्र द्वारकेत आला. कृष्णाला त्याने भौमासुराचे सर्व पराक्रम सांगितले. देवकार्य करण्यासाठी श्रीकृष्ण सत्यभामेला बरोबर घेऊन प्राग्ज्योतिपुराकडे गेला. सत्यभामा युद्धात व सारथ्य कर्मातही प्रवीण होती. त्या राजधानीभोवती संरक्षणाची कडेलोट तयारी होती. कृष्णाने गदेने कोट उद्ध्वस्त केले. मूर दैत्याने वाटेत जाळी पसरली होती, ती कडंगाने तोडली. अग्नीचे वलय, विजेचे वलय, वायूचे वेगवान वलय, पाण्याचे खोल गोलाकार खंदक एवढ्या सगळ्या अडचणी सुदर्शन चक्राने नष्ट केल्या.
आणि पांचजन्य शंखाचा घोष केला. मूर दैत्य कृष्णाशी युद्धाला आला. त्याला 5 मस्तक होती. त्रिशूळ गदा हत्ती घेऊन तो भयंकर दैत्य कांठळ्या बसविणारी गर्जना करीत कृष्णावर त्रिशूळ मारू लागला. पण कृष्णाने त्रिशूळाचे 2 बाणांनी 3 तुकडे केले. त्याने गदा फेकली. तिचे कृष्णाने आपल्या गदेने चूर्ण केले. तो दंड थोपडीत कृष्णावर धावून आला. कृष्ण सत्यभामा त्यावेळी गरुडावर बसली होती. कृष्णाने त्या मोरदैत्याची 5ही शिरे सुदर्शनाने तोडली. मोरदैत्य खंदकात पडला. त्याचे 7 वीरपुत्र प्रचंड सैन्यासह युद्धाला आले. पण त्यांची सर्व शस्त्रास्त्रे कृष्णाच्या पानापुढे चक्रापुढे विदीर्ण झाली. भौमासुराचे सेनापती धारातीर्थी पडले. भौमासूर हत्तीचे सैन्य घेऊन कृष्णावर धावून आला. कृष्णाने भौमासुराशी घोर युद्ध करून त्याचा वध केला. देवांनी जय जयकार केला. पृथ्वी श्रीकृष्णाला शरण आली. तिने वरमाला, वरुणाचे छत्र, अदितीचे कुंडले, एक मोठा हिरा दिला. तिने कृष्णाची स्तुती केली. भौमासुराचा पुत्र भगदत्त याला पुढे करून कृष्णाच्या पायावर त्याला घातले व म्हणाले, शरणागताचे भय नष्ट करणाऱ्या प्रभो, हा माझा नातू भगदत्त असे याचे नाव. तुम्ही याला अभय द्या. श्रीकृष्णाने त्याला अभय दिले. भौमासुराच्या वैभवसंपन्न प्रासादात त्याने सत्यभामेसह प्रवेश केला. तेव्हा भौमासुराने पळवून आणून बंदीत टाकलेल्या 16 शस्त्र कुमारिका, राजकन्या, अन्य सुंदर स्त्रिया त्याने पाहिल्या. त्याची कृष्णाने बंदीतून सुटका केली. कृष्णाला पाहताच त्या सर्वांचे मन मोहून गेले. त्या आपापल्या घरी जायला तयार होईनात. श्रीकृष्णानेच आपला स्वीकार करावा, पत्नी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी प्रार्थना केली. शरणागतांना आश्रय देणाऱ्या, अहेतुक कृपा करणाऱ्या त्या भगवान कृष्णाने त्यांना हत्ती, घोडे, पालख्या, सुवर्ण, रथ यासह संरक्षणासह द्वारकेत पाठविले दिले. इंद्राच्या विनंतीवरून कृष्णाने असा भौमासुराचा नाश केला. देवांचे मोठे कार्य केले. द्वारकेत परत जाताना सत्यभामेसह कृष्ण इंद्राच्या अमरावतीला गेला. तेथे असलेला कल्पवृक्ष सत्यभामेला आवडला म्हणून तो उपटून कृष्णाने गरुडाच्या पाठीवर ठेवला. तो द्वारकेला निघाला. पण ज्या देवांचे एवढे कार्य केले त्यांच्या वैभवाची त्यांना पुन्हा प्राप्ती करून दिली. तेच देव इंद्रासह त्या वृक्षासाठी कृष्णाविरुद्ध उभे राहिले. परीक्षिता, त्या उन्मत्त देवांना चांगला धडा शिकवून कृष्ण गरुडावरून द्वारकेला आला. सत्यभामेच्या अंगणात कृष्णाने तो वृक्ष लावला. परीक्षिता, पुढे त्याने त्या 16 शस्त्र कुमारिकांचे त्यांच्याबरोबर इच्छेनुसार पाणी ग्रहण केले. त्यांच्या बंदिवासामुळे त्यांना येणारा दोष त्याने पूर्णपणे नष्ट केला. कृष्ण पत्न्या म्हणून त्यांना जगात मान्यता मिळू लागली. कृष्णाने या सर्व स्त्रियांची उत्कृष्ट प्रकारे संसार केला. प्रत्येकीसाठी त्याने तितकी एकसारखी रूपे घेतली. त्यामुळे कृष्ण हा आपल्याच घरी राहतो, तो आपल्या एकटीचाच आहे असे त्यांना वाटे. त्या कृष्णाची पूर्ण प्रेमाने सर्व प्रकारे सेवा करू लागल्या. सूत पुढे सांगू लागले, शौनकादी ऋषीजन हो. त्यानंतर शुकदेवांनी रुक्मिणी कृष्ण यांचे परस्परावरील नितांत प्रेम, कृष्णाला रुक्मिणीने का वरिले याची तिने सांगितलेले कारणे, त्या पती पत्नीचे प्रेम कलह यांचे वर्णन केले. कृष्णापासून त्याच्या 8 पटराण्यांना जे प्रत्येकी 10 पुत्र झाले त्यांची नावं सांगितली. त्यावेळी परीक्षिताने विचारले, शुकदेव, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याचे बाणासुर कन्या उषा हिच्याबरोबर लग्न झाले. त्यावेळी शंकर श्रीकृष्ण यांचे युद्ध झाले असे मी ऐकले. ती कथा खरी का? कृष्ण शंकर यांचे युद्ध का व्हावे आणि अनिरुद्धाचे असुर कुळातल्या मुलीशी तरी लग्न का व्हावे? शुकदेव म्हणाले, तो सगळी गोष्ट ऐक म्हणजे तुला समजेल. बलिराजाची गोष्ट तुला सांगितलीच. त्याला 100 पुत्र होते. बाणासूर सर्वात मोठा, तो मोठा शिवभक्त होता. तो तपस्वी, सत्यवचनी, धीरवीर, निष्ठावंत भक्त होता. तो शोणितपुरात राहत असे. त्यालाही सहस्र अर्जुनासारखे सहस्र हात होते. त्याने एकदा शंकर तांडव नृत्य करीत असताना 1000 हाताने निरनिराळे वाद्य एकाच वेळी वाजवून शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आपण या शोणितपुराचे रक्षण करण्यासाठी येथेच राहावे. शंकराने तथास्तु म्हटले. तो या नगरीचा रक्षक म्हणून राहिला.
एकदा बाणासुराने शंकराला प्रणाम करून म्हटले, मला सहस्र हात आपण दिले, पण त्या हातांची युद्ध करण्यासाठी खुमखुमीपुरी होईल असा कोणी वीर मला त्रैलोक्यात आढळला नाही. तेव्हा शंकराने त्याचा धिक्कार करून त्याला म्हटले, अरे मूर्खा, ज्यावेळी तुझ्या रथाचा ध्वज मोडून पडेल त्यावेळी माझ्यासारखाच बलाढ्य योद्धा तुझी खोडकी जिरवेल, तुझा रणमत नष्ट करील. बाणासुराला हर्ष झाला. तो त्या श्रेष्ठ वीराची वाट पाहू लागला. या बाणासुराची कन्या उषा हिला स्वप्नात एक अत्यंत सुंदर तरुण भेटला. तो दिव्य राजकुमार होता. तिला त्याच्या प्रत्यक्ष भेटीचा ध्यास लागला, पण तो कोण होता हे ते काही तिला माहीत नव्हते. चित्रलेखा ही तिची सखी. तिने उषेच्या उद्विग्नतेचे कारण विचारले. उषेने आपले स्वप्न तिला सांगितले. चित्रलेखा मोठी चतुर निपुण चित्रकर्ती होती. तिने राजकुमार कोणता ते शोधून काढण्यासाठी एकेका तरुण राजपुत्राचे चित्र काढून उषाला दाखविण्यास प्रारंभ केला. यादव वंशीय बलराम कृष्ण यांची चित्रे काढून झाली तेव्हा उषेची मुद्रा उजळली. प्रद्युम्नाचे चित्र काढले तेव्हा तिचे गाल आरक्त झाले. चित्रलेखेने मग अनिरुद्धाचे चित्र काढले तेव्हा उषा लाजली. चित्रलेखेला म्हणाली, चित्रा, हे ते सांग ना, कोण आहेत ते? मला नाव माहीत नाही. तू सर्वत्र प्रवास केला आहेस, तुला योगबळाने कोणी कुठेही जाता येते. काही कर, पण या सुंदर पुरुषाची येथेच माझ्याशी गाठ पडेल का ग? असे कर ना. चित्रलेखेने तिला कृष्णाचा नातू प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध तो हाच असे सांगितले. ती सखीच्या प्रेमासाठी तेथून गुप्त रूपाने आकाशमार्गे द्वारकेत गेले. तेथे अनिरुद्ध पंचकावर निद्रिस्त होता. योगशक्तीने त्याला उचलून तो पुन्हा गगनमार्गे उषाच्या जवळ आली. तेथे त्याला जागे करून उषाची त्याची तिने भेट करून दिली. अनिरुद्धाला पाहून उषेला अपरिमित आनंद झाला. ती त्याच्याशी अंतपुरात प्रणय क्रीडा करीत राहिली. अनिरुद्धाला तिने गोड स्वभावाने सेवेने अशी मोहिनी घातलेली की त्याला किती काळ आपण तिच्या गोड कैदेत आहोत हे कळून आले नाही. उषाच्या द्वाररक्षकाच्या लक्षात आले की उषा जाणाऱ्या आईसारखी वागू लागली आहे. ती अबोध कुमारिका राहिली नाही. येथे काहीतरी कपट घडले. ती राजकन्या भ्रष्ट झाली असे त्यांना वाटू लागले. त्यांनी बाणासुराला तसे सांगितले. बाणासुर अचानक उषाच्या महालात शिरला. त्याला अत्यंत सुंदर सुदृढ अशा तरुण अनिरुद्ध आपल्या पोरीबरोबर फासाने खेळत बसलेला दिसला. बाणासुर अभयंकर संतापला. चित्रलेखा एका दाराड अर्धी दिसेल अशी उभी राहिली होती. ती थरथर कापत होती. उषा आ करून भयंकर घाबरून बापाकडे पाहतच राहिले. ती उठू शकेना, बोलू शकेना. फासे हातातले टाकायचे होते, पण ते भलते दान आधीच पडले. अनिरुद्ध त्या सहस्र हातांच्या सहस्र सज्ज काळ्या भिन्न भयंकर असुराकडे पाहत पाहत ताटकन उठला. जवळच एक लोहाचा परीख पडला होता. तो त्याने पटकन हाती धरला. नेटाने तो उभा राहिला. पकडा, मारा त्याला. बाणासुर गरजला. या पोराशी आपण काय लढायचे? त्याचे मन त्याला म्हटले. त्याच्या सैनिकांनी बराबर त्या तरुणावर शस्त्रांचा मारा केला, पण त्याने परिघाने कितीतरी सैनिकाचे पाय मोडले, हात तोडले, माना मोडल्या. जे पुढे आले ते मेले. बाणासुराला प्रकार नवीन वाटला. त्याने अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकले. उषादबद्ध अनिरुद्ध निरुद्ध बाणासुर भडकलेला. त्या अंतपुरातला प्रकार अंतपुरातच दडपून टाकला गेला. कृष्णाचा नातू बाणासुराच्या बंदीत अडकून पडला. तिकडे अनिरुद्धाच्या घरी द्वारकेत कृष्णाचे यादव काय करीत होते? 4 महिने शोधून सुद्धा तो कुठेही सापडला नाही. सर्व लोक शोधून होते, पण नारदाने बाणासुराच्या बंदीत अनिरुद्ध कसा सापडला ते इत्यभूत वर्तमान कृष्णाकडे येऊन सांगितले. सर्व यादव सैन्यांचं कृष्ण बलराम शौनीतपुरांवर चालून गेले. त्यावेळी श्रीकृष्ण शंकर यांचे भयंकर युद्ध झाले. शंकराचे कृष्णाशी, कार्तिकेयाचे प्रद्युम्नाशी, चित्रलेखाचा पिता कुभांड याचे कुंभकर्णाचे बलराजमाशी युद्ध झाले. शंकराच्या भूतप्रेतादी गणांना कृष्णाने हरवले. शिव कृष्ण यांचे अस्त्र युद्ध झाले. जृंभास्त्र सोडून कृष्णाने शंकराला जांभाई देत बसवले. दुसरीकडे बाणासुराचे सैन्य नष्ट करण्याचा सपाटा चालविला. बाणासुराने कृष्णावर एकदम 500 बाण सोडले. ते बाण कृष्णाने मध्येच तोडले. बाणासुराचा रथ, सारथी, घोडे, धनुष्यबाण सर्व काही कृष्णाने नष्ट केले.
कोट्रा नावाची राक्षसी त्यावेळी बाणाच्या रक्षणासाठी रणभूमीत केस मोकळे सोडून तंगणा अस्तेत कृष्णासमोर आली. कृष्णाने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. शंकराचे गणम पळत आहे. तोच शंकराचा ज्वर कृष्णावर धावत आला, पण कृष्णाने वैष्णव ज्वराने त्याला पराभूत केले. तेव्हा शिवज्वराने कृष्णाची स्तुती केली. त्याला अभय देऊन कृष्णाने परत पाठविले. तोच बाणासूर रथावर स्वार होऊन पुन्हा युद्धासाठी धावला. कृष्णाने चक्राने त्याच्या हातच तोडले. बाणासुराच्या रथाची ध्वजा खाली पडली. तेव्हा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी शंकर पुढे आले. त्यांनी कृष्णाची भगवान विष्णूची स्तुती केली. प्रल्हादाप्रमाणेच बाणासुरावर कृपा करावी अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा कृष्णाने म्हटले, कैलासनाथ, बाणासुराला आपण जसे सांगितले होते तसेच मी केले. त्याचे हात तोडून त्याचा रणमद नष्ट केला आहे. मी प्रल्हादावर दिलेला आहे की तुझ्या दैत्य कुळातल्या कोणाचाही वध करणार नाही. त्याप्रमाणे बाणासूर माझ्या हातून मरायचा नाही. आता याला 4 हात. हा अमर होईल, तुमचा मुख्य पार्षद राहील. उषा, अनिरुद्ध, विवाहाला आता कोणताच विरोध उरला नव्हता. शत्रूच संपले होते. युद्धाच्या वाद्याची जागा मंगळवाद्याने घेतली. एक क्षणी सेनेसह उषा, अनिरुद्ध यांना कृष्णाने द्वारकेत पाठवले. परीक्षिता, कृष्ण, शंकर यांचा हा युद्धाचा प्रसंग द्वितीय होता. दैत्य कुळाशी कृष्णाचा नातू अनिरुद्ध यांच्या या विवाहामुळे यादवांची सोयरीक झाली. सुद्धा पुढे शौनारिकांना म्हणाले, ऋषींनो, अशा कितीतरी रोमांचकारक गोष्टी शुकसंगत पाहिरायले, त्या मी आता सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका हां. सर्वांनी माना डोलवल्या. साधू साधू असे उद्गार श्रोतेमंडळातून उठत राहिले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण रुक्मीचा अंत बघूया. हरे नमः. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.